हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 13 निरालंब पीठहा या मंत्राचा उर्वरित भाग आता आपण समजून घ्यायचा आहे. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. एका माणसाला एक ब्रह्मराक्षस सारखा भीती दाखवायचा की मी तुला खाईन. तो माणूस बिचारा घाबरायचा. मग त्याच्या या भित्र्या स्वभावाचा तो दुष्ट ब्रह्मराक्षस गैरफायदा घ्यायचा आणि त्याच्याकडून जबरदस्तीने कामे करवून घ्यायचा. एकदा त्या माणसाला साधू बोध झाला. त्या योगे जेव्हा तो राक्षस त्याला सांगू लागला की मी तुला खाईन, तेव्हा त्याने त्या राक्षसाला सांगितले की खा पाहू एकदाचा, तुझी रोजची कटकट नको. तेव्हा तो राक्षसच घाबरला, कारण त्याला खाल्ल्यावर काम कोण करणार. त्या दिवसापासून तो राक्षस त्या माणसाची तो जीवित राहावा म्हणून काळजी घेऊ लागला. मेले कोंबडे आगीला भीत नाही. आपण अध्यात्म योग साधनेने मृत्यूच जिंकावा. मग आता मरणाची भीतीच राहत नाही. आपणच निर्वाणाचे गाठोडे बांधून तयार व्हावे. निरालंबाची महती काहीशी अशी विलक्षण आहे. अशाच्या वाटेला यमदेव जात नाही. आपला मृत्यू यमदेवाच्याच काय तर आपल्याही नकळत होतो. असुरक्षितता ही मानसिक स्थिती आहे. घरी चोर येतील या भीतीने बाळूने एक बंदूक विकत घेतली. चोर आले तर हातात बंदूक घेऊन त्यांना भीती दाखवायला बाळूकडे धैर्य नाही. चोर आले तर तीच बंदूक हातात घेऊन ते चोरच बाळूला भीती दाखवतील हे बाळूलाही माहीत आहे. तरीही त्याने बंदूक विकत घेतली, कारण एखाद्या वेळेस याच्या उलटही होऊ शकते किंवा आपल्याकडे बंदूक आहे या जाणीवेने चोर न येण्याचीही शक्यता आहे. ही जी बाळूची वैचारिक प्रगती आहे हीच त्याला त्याच्या मानसिक असुरक्षिततेमधून सुरक्षिततेकडे घेऊन जाणारी आहे. चोर आलेच पाहिजेत. महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक श्री पु ल देशपांडे यांचे चोर आलेच पाहिजेत असे एक नभोनाट्य आहे. एक म्हातारे दाम्पत्य राहत असते. आयुष्याच्या सरत्या काळी जवळ ओझे बाळगायला नसावे असा विचार ते करत असतात. त्यांच्याजवळ सोने असते. रात्री झोपताना ते आपापसात बोलत असतात की चोर आले तर बरं होईल. हे सोनं तरी ते घेऊन जातील आणि आपल्यावरील ओझे कमी होईल असा विचार करत असताना त्यांना झोप लागते. मध्यरात्री दार वाजते. म्हातारे बाबा विचारतात, कोण आहे? त्यावर बाहेरून दरडावण्याचा आवाज येतो की आम्ही चोर आहोत. मुकाट्याने दार उघडा, नाहीतर दरवाजा तोडून फोडून आत येऊन तुम्हाला ठार करू. त्यावर म्हातारे बाबा म्हणतात की तुम्ही एवढे कष्ट घेऊ नका. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. मी दार उघडतो. अगं ऐकलंस का? ते आले बरं का. बाबा चटकन दार उघडतात आणि चोरांचे यथोचित स्वागत करत या अलभ्य लाभ झाला, बसा. अगं पाणी आण पाहुण्यांना. चोर ओरडतात की शहाणपणा पुरे झाला, मुकाट्याने कपाटाच्या किल्ल्या काढा. त्यावर म्हातारे बाबा म्हणतात की अगं ते कपाट उघड आणि त्यांना तो सोन्याच्या दागिन्यांचा डबा दे लवकर आवर. त्यांना अजून अनेक ठिकाणी जायचं असेल. हे सर्व ऐकून ते चोर भांबावतात. यात या म्हाताऱ्याचा काहीतरी कावा आहे असे म्हणून चोरी न करताच निघून जातात. लक्षात घ्यायचा मुद्दा असा आहे की असुरक्षिततेच्या भावनेत भीती लपलेली आहे. ती भावना नष्ट करायची आहे. या भीतीच्या सावलीत जगू नये. तसे असणे हे मरणाहूनही भयावह आहे. याऐवजी ज्याची असुरक्षितता वाटते ते कारण नष्ट करावे. असुरक्षिततेचा आधार अवलंब नष्ट करावे. त्यासाठी प्रभूला जवळ करावे. अध्यात्म योग साधना करावी. सदा सत्संगात असावे. आपल्याजवळ प्रभू आहे. त्याला जे पाहिजे ते तो आपल्याजवळ ठेवेल. बाकी तोच इतरांना वाटून संपवील. मग आपल्याला कसे मोकळे वाटेल. धनसंपत्ती, मृत्यू किंवा जी काही भीती असेल तीच प्रभूला अर्पित करावी. आपल्या भीतीचा आणि आपला मालक बदलावा. मालक त्या प्रभूला करावे.
म्हणजे आपण जीवन जगायला मोकळे होतो. मणभर सोन्याचे ओझे डोक्यावर घेऊन त्या दबावाखाली खुरडत जगण्यापेक्षा जगण्यापुरतेच खिशात घेऊन जगणे केव्हाही निरोगी आहे. प्रभू जी परिस्थिती देईल त्याला सादर सप्रेम असावे. अहंकाराने ताठ होऊन विश्वशक्तीच्या महापुरात कोलमडण्यापेक्षा लव्हाळे होऊन त्या विश्वशक्तीपुढे नतमस्तक व्हावे. कारण शेवटी त्याच्याकडेच जायचे आहे, त्याला पर्याय नाही. मग वेळ वाया घालवण्यापेक्षा आपणहून आजच तो अंतिम मुक्काम जवळ केला तर प्रभू तेथे स्वागत करील. त्यासाठी जे काही आयुष्य आहे ते त्याच्याच नामस्मरणात व्यतीत करावे. म्हणजे जेव्हा आयुष्य संपेल तेव्हा मुखी त्याचाच गजर असेल. सद्य आयुष्य संपल्यावर पुढील जीवनासाठी यमराजांच्या गाडीतून प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागते. त्यावेळी जवळ पापधन असेल तर नरकाचे तिकीट मिळेल, जवळ पुण्यधन असेल तर स्वर्गाचे तिकीट मिळेल. परंतु जवळ भौतिक धन असेल तर मर्त्य लोकाचे तिकीट मिळेल. परंतु मुखी जर प्रभू नामाचे धन असेल तर त्या गाडीचा शेवटचा थांबा, शेवटचा मुक्काम म्हणजे योगधाम, त्याचे तिकीट मिळेल. यासाठी जीवनाचे भौतिक त्यासाठी जीवनाचे भौतिक आलंबन दूर करावे आणि जीवनाचे आलंबन प्रभूला करावे. भौतिक आलंबनाचा इतिहास. आपण ज्या भौतिकाचा आधार घेऊन जीवन जगत असतो आणि जगू इच्छितो तो आधार, ते आलंबन आपण उत्पन्न करत नाही. काहीतरी कारणाने ते आपल्याला मिळालेले असते, आपल्याकडे आलेले असते. कोठेतरी कमी होऊन, कोठेतरी खड्डा पडून ते आपल्याला प्राप्त झालेले असते. कारण विश्वात काहीही नवीन निर्माण होत नाही आणि निर्माण झालेले नष्ट होत नाही. त्यामुळे आपले आलंबन, आपला आधार आपल्या आधी कितीतरी जणांनी वापरलेला असतो, हाताळलेला असतो. आपल्याकडील सोने धन आपल्या आधी कोणाच्या तरी मालकीचे असते, ते वेगळ्याच आकारात असते. आपण त्याचा आकार बदलला तरी सोने धन तेच राहते. आपण घेतलेली जमीन, आपल्याला मिळालेली जमीन याआधी कितीतरी जणांच्या मालकीची होती. तिथे कितीतरी जणांनी भूमिपूजन केलेले असते, जमीन तीच असते. आपण घेतलेले घर या अशा जमिनीवर बांधलेले असते. वारसा हक्काने प्राप्त झालेले घर हे असे असते. आपण प्रथम म्हणून करत असलेली वास्तुपूजा कितवी असते ते आपल्यालाही माहीत नसते. नवीन मालकी हक्काचे मंगळसूत्र घातले म्हणून मूळ वस्तू बदलत नाही, ती जुनीच असते. याच न्यायाने त्याची मालकी दुसऱ्याकडे जाते. आपल्याकडे खड्डा पडतो आणि दुसऱ्याकडे त्याची भर होते. जास्तीत जास्त 3 पिढ्या मिळकत टिकते. त्यानंतर आपल्या सोन्याचे, जमिनीचे, घराचे काय होते याचा पत्ताही नसतो. कित्येक वेळेला आपल्या डोळ्यादेखत धनसंपत्तीचे हस्तांतरण होते. आपण आत्ता ज्या भूमीवर बसलो आहोत तेथे 1500 वर्षापूर्वी कोण मालक होते? मोंगलाईत 1300 वर्षापूर्वी कोण मालक होते? ब्रिटिशांचे काळात कोण मालक होते? आपल्या पूर्वी किती जण तेथे कोण मालक होते याचा काहीही थांग पत्ता नाही. जमीन तीच आहे. ही कथा आहे भौतिक वस्तू जगताची. या पुढील कथा आहे सजीवांची. या सद्यजन्मी भेटलेले सजीव हे या सद्यजन्मापुरतेच आहेत. 84 लक्ष योनी आहेत. गत जन्मोजन्मी कोण कोठे किती कसा होता याचा थांग पत्ता नाही. माझे, माझा, माझी असा भावविवश होऊन घोषा लावणारे गतजन्मी कोण कुठे किती कसे होते याचा काहीही पत्ता नाही. या सर्व गदारोळात कसले धार्मिक विधी करायचे, कसल्या भूमिपूजा करायच्या, कसल्या वास्तुशांती करायच्या आणि कसल्या 7 जन्मांच्या गाठी मारायच्या. या अशा मिळकतीचा आधार आणि आलंबन तकलादू आहे, कारण ते सर्व भौतिक आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आपले आलंबन बदलायचे, ते शाश्वत घ्यायचे. या विश्वात शाश्वत अशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आत्मा, परमात्मा.
आत्मा आपल्या अंतःकरणात विराजित आहे. तो कोठून मिळवून आणायचा नाहीये. त्यामुळे त्याचे आलंबन हेच सत्य आलंबन आहे. आपणच आत्मा आहोत. आपणच आपले आलंबन आहोत. त्या योगे परमात्मा प्राप्त करायचा. तेच जीवन आहे. तोच कैवल्यानंद आहे. आश्रयाची वाण. निर्वाण योग्याचे स्वशरीराचे आसन निर्वाण योग्याने स्वशरीराचे आसन घातले आहे. बाहेर काही सांभाळायला, पाहायला, उपभोगायला त्याच्याकडे काहीही नाही. सर्वस्वाचे ची वाण आहे. त्यामुळे त्याने डोळे मिटून इंद्रिये अंतर्मुख केलेली आहेत. हाक मारायला कुणी नाही. त्यामुळे त्याने मुखाने ओंकार सुरू केलेला आहे. ऐकायला कोणीही नाही. त्यामुळे तो स्वतःचाच ओंकार स्वतः ऐकत आहे. क्षणार्धातच अनंताची यात्रा सुरू होते. ती यात्रा करणारा अंतरात्मा आपणच आहोत याची चाहूल लागते. या विश्वलीलेचा खेळ तर आपणच मांडून बसलो आहोत. येथे आश्रयाचा प्रश्न येतोच कुठे? आपणच आश्रय देणारे आहोत. आपणच आश्रय घेणारे आहोत. आपणच तो आश्रय आहोत. हरिओम.